प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना सलाम. आजच्या या सायंकाळच्या समयी परत एकदा आपल्याला परमेश्वराच्या चरणापास येण्यासाठी ही वेळ परमेश्वराने दिलेली आहे. त्यासोबत प्रियानो आजची जी साखळी प्रार्थना आहे आणि म्हणून ही शेवटची तासिका आहे आणि ते आपण समाप्त करत असताना आपण सर्व मिळून आजच्या या साखळी प्रार्थनेला सर्व मिळून आपण समाप्त करणार आहोत. आणि म्हणून आपण आजच्या भक्तीमध्ये जे आपण जोडले गेलेले आहे त्या सर्वांचे स्वागत देखील करतो मी. यावेळेस आपण देवाची स्तुती करणार आहोत. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊँ मेरा
म्हणून पियानो सुंदरसे गीत आपण जे गायलेलं आहे त्याद्वारे नक्कीच परमेश्वर देव आपल्याला आशीर्वादित करेल आणि असंच पियानो आपण आपल्या जीवनामध्ये त्या परमेश्वराची गीत गायन आपण करत राहू. यावेळेस पियानो आपण प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करू यावेळेस. ज्या काही आजच्या या साखळी प्रार्थनेमध्ये आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला प्रार्थना विनंत्या टाकण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व प्रार्थना आपण परमेश्वराच्या समोर सादर करू, जेणेकरून परमेश्वर देव त्या प्रार्थनेचे उत्तर देईल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, धन्यवाद देतो, स्तुती करतो. मान महिमा परमेश्वरा या सायंकाळच्या समयी तुला देतो परमेश्वरा. परत एकदा परमेश्वरा तुझ्या चरणापासून येण्यासाठी, तुझं गुणगौरव करण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी परमेश्वरा, त्यासोबत तुझे पवित्र वचन ऐकण्यासाठी प्रभुदेवा ही वेळ आम्हाला तू दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि स्तुती करतो. खरोखर परमेश्वरा तू आम्हाला तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने परमेश्वरा पुढे घेऊन चालत आहे. प्रभुदेवा, जरी या जगामध्ये अनेक प्रकारचे आजार आहे, दुःख आहे परमेश्वर पित्या, जी कोरोना महामारी आहे, असल्या अनेक गोष्टी प्रभू परमेश्वर पित्या या जगामध्ये पसरलेल्या आहेत. परंतु परमेश्वर पित्या तू तुझ्या लोकांवरती दया करतो, तुझ्या लोकांना परमेश्वर पित्या तू सांभाळतो, रक्षण करतो आणि परमेश्वर पित्या सर्व गोष्टी पुरवून परमेश्वर पित्या तू आशीर्वादित करतो आणि परत परमेश्वर पित्या तू आम्हाला घेऊन चालत असतो. त्याबद्दल धन्यवाद देतो आणि स्तुती करतो. आणि म्हणून मी प्रार्थना करतो परमेश्वर पित्या, विशेष करून या कोरोना महामारीपासून परमेश्वर पित्या आम्हा सर्वांचे परमेश्वर पित्या तू रक्षण केलेलं आहे. तसंच परमेश्वर पित्या पुढे देखील तू आमचे रक्षण कर, सांभाळ कर आणि द्या तू आम्हाला आशीर्वादित कर, असं मी तुझ्या चरणापासून मी प्रार्थना करत आहे. हे परमेश्वर पित्या, या कोरोनाच्या काळामध्ये परमेश्वर पित्या जे डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, हे सर्व परमेश्वर पित्या या कोरोनाच्या काळामध्ये परमेश्वर पित्या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना सर्वांना परमेश्वर तुझ्या पवित्र हातामध्ये घे. ते एकमेकांची परमेश्वर पित्या, इतर लोकांची परमेश्वर पित्या जखमा पुसत असताना तू सहाय्य कर, मदत कर परमेश्वर पित्या. तू त्यांच्याबरोबर राहा, तू त्यांना ज्ञान दे, बुद्धी दे, शक्ती दे, बळ दे आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून परमेश्वर पित्या तू त्यांना संरक्षण पुरव, असं मी तुझ्या चरणापाशी प्रार्थना करत आहे. कारण परमेश्वरा, सांभाळ करणारा, रक्षण करणारा केवळ परमेश्वरा तूच आहे. आणि म्हणून परमेश्वर पित्या मी प्रार्थना करतो सर्व डॉक्टरांसाठी, सर्व नर्सेससाठी परमेश्वर पित्या सर्वांना तुझ्या हातामध्ये घे आणि पुढे घेऊन जा. हे परमेश्वर पित्या, त्यासोबत मी प्रार्थना करतो परमेश्वर पित्या, आम्हाला पाऊस दिला त्याबद्दल आभार मानतो, धन्यवाद देतो. परंतु परमेश्वर पित्या पुष्कळ काही ठिकाणी परमेश्वर पित्या अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे परमेश्वर पित्या पुष्कळशे शेतकरी परमेश्वर पित्या निराश आहे. पुष्कळशे शेतकरी परमेश्वर पित्या आत्महत्या करण्याच्या मार्गावरती आहे. आणि म्हणून परमेश्वर पित्या असल्या शेतकऱ्यांना परमेश्वर तुझ्या पवित्र हातामध्ये घे, त्यांना धीर दे परमेश्वर पित्या, धैर्य दे आणि परमेश्वर पित्या तू सर्व शेतकऱ्यांना परमेश्वर पित्या पुढे घेऊन चाल आणि त्यांना तू आशीर्वादित कर, असं मी तुझ्या चरणापाशी प्रार्थना करत आहे. प्रभुदेव, आपण प्रार्थना करतो SM साठी. SMला परमेश्वर पित्या स्थापनेपासून तर आजच्या या दिवसापर्यंत तू सांभाळलं आहे, रक्षण केलेलं आहे आणि त्यामध्ये जे काम करी आहे परमेश्वर पित्या त्या सर्वांना तू सांभाळलं आहे, रक्षण केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि म्हणून परमेश्वर पित्या मी प्रार्थना करतो SM मध्ये परमेश्वर पित्या शाळा आहे, कॉलेजेस आहे आणि परमेश्वर पित्या इतर ठिकाणी मंडळी आहे, त्या सर्वांना परमेश्वर पित्या तू सहाय्य कर, मदत कर आणि आशीर्वादित कर. परमेश्वर पित्या शिक्षक वर्ग आहे आणि परमेश्वर पित्या हॉस्टेलमध्ये व्यवस्थापन करणाऱ्या व्यवस्थापक आहे, या सर्वांना परमेश्वर तुझ्या हातामध्ये घे आणि प्रभू परमेश्वर पित्या तू दिलेली सेवा ती त्याने पुढे घेऊन चालत असताना तू सहाय्य कर, मदत कर आणि आशीर्वादित कर, असं मी तुझ्या चरणापाशी प्रार्थना करत आहे. हे देवा मी प्रार्थना करतो, जो कोणी आजारी असेल, दुःखी असेल, त्या सर्व प्रियजनांना परमेश्वर तुझ्या पवित्र हातामध्ये घे आणि उत्तम असं आरोग्य पुरवून परमेश्वर पित्या त्यांच्या जीवनाच्या द्वारे तुझी महिमा, तुझं गौरव तू करून घे प्रभू परमेश्वर, असं मी तुझ्या चरणापाशी प्रार्थना करत आहे. प्रभू देवा मी प्रार्थना करतो मंडळीतील तरुणांसाठी, लहान लेकरांसाठी, महिला संघासाठी, या सर्वांना परमेश्वरा तुझ्या पवित्र हातामध्ये घे आणि आशीर्वादित कर. तू दिलेली सेवा घेऊन चालत असताना परमेश्वर पित्या तू त्यांना सहाय्य कर, मदत कर आणि देवा तू आशीर्वादित कर, ही तुझ्या चरणापाशी प्रार्थना करत आहे. प्रभू देवा मी सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपत आहे. येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर आणि परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर. सर्व काही परमेश्वरा तुझ्या पवित्र हाती सोपून ही विनंती प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस देवाचे वचन आपण ऐकणार आहोत, परंतु देवाचे वचन ऐकण्या अगोदर ज्या काय आपल्या मंडळीच्या सूचना आहेत ते मी आपल्याला सांगू इच्छितो. तर येत्या रविवारी ऑनलाईन भक्ती होत असता, आपले नेहमीप्रमाणे ऑनलाईन भक्ती 9 वाजता होणार आहे आणि त्यामध्ये पियानो प्रभुभजन विधी आहे आणि म्हणून
प्रभुभजन विधी घेण्या अगोदर प्यानो आपली सर्वांची तयारी असणं, आध्यात्मिक रीतीने तयारी असणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आपण त्या विधीमध्ये सहभागी होत असताना आपण स्वतःची तयारी करू आणि तो पवित्र विधी पवित्र रीतीने आपण घेऊ. यावेळेस आपण देवाचे वचन वाचून घेऊ. इफिसकरास पत्र याच्या 6वा अध्याय आणि वचन 18. इफिसकरास पत्र याच्या 6वा अध्याय आणि वचन 18. मी आपणासाठी देवाचे वचन वाचतो. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनासाठी विनवणी करीत जागृत राहा. देवबाप करो वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. यावेळेस मी विनंती करतो आपल्या मंडळीचे पालक सन्माननीय पास्टर सागर कालू हे पुढे येतील आणि आम्हाला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतील. परत एकदा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम, प्रेज द लॉर्ड अँड जय मसीह की. आजचा सुंदरसा दिवस हा प्रभूपासून आपल्याला भेटलेला आहे आणि म्हणून या दिवसाबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानू व त्याची स्तुती आणि त्याची महिमा आपण करू. मागील काही दिवसामध्ये मी ह्या वचनावर जे रोज सकाळी मॉर्निंग डिवोशन आपल्या प्रत्येकासाठी टाकतो 2 ते 3 मिनिटाचं, त्याच्यामध्ये इफिसकरास पत्र 6वा अध्याय आणि वचन 18 याच्यातून मी बोललो होतो की सर्वांसाठी विनंती सादर करा, सर्वांसाठी प्रार्थना करा, कारण देव आपली प्रार्थना ऐकतो. पण अजून काही थोड्या गोष्टी किंवा अधिक काही गोष्टी आपण याच्यातून बघणार आहोत, कारण जेणेकरून आपल्याला कळ की आपल्या प्रार्थनेद्वारे काही जणांना त्याचा लाभ होतो. आज साखळी प्रार्थना आणि साखळी प्रार्थनेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. प्रार्थना आपल्या जीवनासाठी फार महत्वाच्या आहेत, कारण प्रार्थनेद्वारे आम्ही पुढे जातो आणि प्रार्थना हे आपले एक आध्यात्मिक शस्त्र आहे. प्रार्थना आम्हाला पुढे घेऊन जाते आणि प्रार्थना हे आपले एक आध्यात्मिक शस्त्र आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये किंवा आपलं जीवन हे प्रार्थनेमध्ये ठेवणं गरजेचं आहे, यासाठी की त्याद्वारे आम्ही आमचं जीवन देखील आध्यात्मिक रीतीने मजबूत करतो आणि इतरांचे जीवन देखील प्रार्थनेद्वारे आध्यात्मिक किंवा धार्मिक मार्गावर चालण्यासाठी तो मार्ग जाण्यासाठी आम्ही तयार करतो आणि त्यांचं जीवन देखील आम्ही मजबूत करतो. बघा, प्रार्थना हे स्वतःच्या जीवनासाठी देखील लाभाचं आहे आणि प्रार्थना इतरांच्या जीवनासाठी देखील लाभाचं आहे. आम्ही आशीर्वाद घेऊन येणारे आहेत, आशीर्वाद घेऊन जाणारे नाही, काढून घेणारे नाही. आशीर्वाद आम्ही देणारे आहोत, इतरांचं भविष्य आम्ही उज्ज्वल करणारे आहोत. आणि म्हणून प्रार्थना हे सर्वात मोठं शस्त्र आज आपल्याकडे आहे. दावीद हा प्रार्थनेद्वारे स्वतःचं संरक्षण करतो आणि देवाकडे विनंती सादर करतो. त्याचे अनुभव तो आपल्यासमोर प्रगट करत आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमचा अनुभव, आमचं जीवन देवासमोर प्रगट करावा, कारण देव आपली प्रार्थना ऐकतो. बघा, आज आपल्याकडे सर्वात महत्वाचे साधन आहे ते म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेद्वारे तुम्ही आणि मी पुढे जात राहतो. बघा, आज आपली साखळी प्रार्थना आहे यासाठी की सर्व कुटुंबाने एकत्र आपल्या घरी एकत्र बसून या साखळी प्रार्थनेमध्ये वेळ घालवावा. आपण एक कुटुंब म्हणून आपण प्रार्थनेमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि प्रार्थनेची जबाबदारी पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी कोणीही घेऊन आपल्या त्या कुटुंबाला प्रार्थनेमध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात. पण त्यासाठी एक चांगला विचार करून आपल्याला एकत्र बसून प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून साखळी प्रार्थनेचा उद्देश तोच आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन एकमेकांसाठी प्रार्थना करावी. जर या करोनाच्या काळामध्ये आपण ऑनलाईन माध्यमातून साखळी प्रार्थना घेत आहोत, जर या करोनाच्या काळामध्ये आपण मोबाईलवर बसून किंवा मोबाईलवर आम्ही कॉल करून मोबाईलवर चर्चा करून आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करत आहोत, पण आमची ती सहभागिता होत आहे. जरी आम्ही लांब राहत आहोत, पण व्हिडिओ कॉलिंगद्वारे किंवा मोबाईलच्या द्वारे आम्ही एकमेकांजवळ आलेलो आहोत.
म्हणून साखळी प्रार्थनेचा उद्देश हाच आहे की आम्ही एकमेकांना विनंत्या सादर करावा, एकमेकांबरोबर आम्ही प्रार्थना विनंती सादर करीत, विनंती देत आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करावी, एकमेकांना प्रार्थनेमध्ये आम्ही धरावं. म्हणून प्रार्थना ह्या आपल्या जीवनासाठी खूप महत्वाच्या आहेत. कारण आम्ही एकाच वेळेस मदत करू शकत नाही, काय पैशांची असो किंवा जगी कोणत्या गोष्टींची असो, पण आम्ही प्रार्थनेद्वारे आम्ही सपोर्ट करतो, हेल्प करतो, मदत करतो. आम्ही विनंती देतो ना की बंधूंनो माझ्यासाठी प्रार्थना करा, किंवा सिस्टर किंवा भावा माझ्यासाठी प्रार्थना करा, किंवा अक्का किंवा दादा माझ्यासाठी प्रार्थना करा. हे का सांगतो आम्ही? कारण आपला विश्वास आहे की आपले प्रियजन माझ्यासाठी प्रार्थना करतील आणि देव त्या प्रार्थनेचं उत्तर देईल. काय आज तोच विश्वास तुमचा आणि माझा आहे का? त्या विश्वासामध्ये चालणं आणि राहणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून प्रार्थना हे आम्हाला पुढे घेऊन जाते. आणि म्हणून आपण अजून एक शास्त्र भाग बघू. याकोबाचे पत्र अध्याय 5 आणि वचन 13 पासून तर 20 पर्यंत हे वचन आहेत. वचन 13 पासून तर 20 पर्यंत मी एक एक वचन वाचतो आणि मग आपण पुढे जाऊ. प्रार्थनेचे सामर्थ्य. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहेत काय, त्याने स्तोत्र गावे. दुःख भोगीत आहेत काय, त्याने प्रार्थना करावी. या ठिकाणी जो याकोब आहे, जो मंडळीचा अध्यक्ष आहे, तो मंडळीच्या लोकांना विनंती करत आहेत. जर आम्ही दुःखामध्ये आहोत तर आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. आम्ही देवाकडे विनंती सादर करणं गरजेचं आहे. वचन 14 काय सांगतं? तुम्हापैकी कोणी दुःखनायत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. कोणी दुःखनायत आहे काय, त्याने वडिलांना बोलावून प्रार्थना करावी. आम्ही ख्रिस्ताला आम्ही समजून आम्हाला पुढे जाण्याची गरज आहे. कारण तुम्ही आणि मी आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, म्हणून आपण व्यर्थ बडबड करू नये. प्रार्थना समजेल अशी किंवा व्यवस्थित रचून आम्ही ती प्रार्थना सादर करायची आहे, कारण त्याद्वारे आम्ही देवाचे गौरव करतो. जर कोणी आपल्याकडे प्रार्थनेला आलं तर आम्हाला व्यर्थ बडबड करायची नाही, तर आम्हाला व्यवस्थित एकदम रचून एक निवांतपणे समजेल अशी प्रार्थना आम्हाला त्यांच्यासाठी करायची आहे, कारण त्यांना पण कळेल आणि त्याद्वारे देवाचं गौरव होईल. म्हणून याकोब या ठिकाणी वडिलांना सांगत आहेत, वडिलांकडे जायला सांगत आहेत की मंडळीमध्ये ज्यावेळेस तुम्ही असतात त्यावेळेस तुम्ही नीट आणि व्यवस्थित राहून एकमेकांसाठी प्रार्थना करायची आहे. कोणी दुःखनाहीत आहेत काय, कोणी अडचणीमध्ये आहेत का, कोणी संकटामध्ये आहेत का? एखाद दिवस असं झालेलं असावं किंवा आम्ही बघितलेलं असावा की कोणी संकटामध्ये आहे तर आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाही, पण एका ठिकाणी गोळा होऊन आम्ही टाळ्यावर टाळ्या घेऊन आनंद करे जे जे काय करत आम्ही त्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल चर्चा करत बसतो. कोणी व्यसनांमध्ये अडकलेला आहेत का, तर आम्ही त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी प्रार्थना न करता आम्ही चर्चा करत बसतो. कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत का, आम्ही वाईट किंवा दुःख न करता आम्ही एखादी चर्चा करत बसतो. या ठिकाणी याकोब आपल्याला सांगत नाही, आणि आपण समजून घेणारे आणि आपण देवाच्या वचनावर प्रेम करणारे आहोत, म्हणून आपण तसे करणारे नाही. आपण चर्चा करणारे किंवा व्यर्थ बडबड करणारे नाही, तर आम्ही देवाकडे रचून प्रार्थना सादर करणार आहोत, कारण आमचं प्रेम एकमेकांवर आहे. त्यालाच मंडळी म्हणतात ना, जे मंडळीमध्ये जोडल्या गेलेलं आहे. मंडळीमध्ये राहून देवाची आराधना करतात. आम्ही हा शब्द नेहमी ऐकतो ना, चुगली करणे. आमच्या जाऊन चुगल्या करत आहेत, आमच्याबद्दल असं बोलत आहेत, आम्ही असं ऐकतो. अनेका दिवस सांगितलेलं पण असावं. तर विचार करा, ज्यावेळेस या ठिकाणी याकोब पत्र लिहित असताना तो किती सुंदर रीतीने आपल्यासमोर सादर करत आहेत, आणि चांगलं नंतर उदाहरण पण तो देत आहे एलियाचं. का देत आहेत?
कारण तुमची आणि माझी प्रार्थना ते एलियाप्रमाणे प्रभावशाली होऊ शकते. जसे एलियाने विश्वासाने प्रार्थना सादर केली देवाकडे, त्या प्रकारे तुमची आणि माझी देखील प्रार्थना प्रभावशाली होऊ शकते. पण त्यासाठी आम्ही एकमेकांबरोबर कनेक्ट असणं गरजेचं आहे. म्हणून मागच्याच बोललो ना, ख्रिस्तात एक मंडळी. आम्ही ज्यावेळेस एकमेकांना कनेक्ट असतो, एकमेकांना जोडलेले असतो, एकमेकांमध्ये आम्ही गुंतून गेलेलो असतो, त्यावेळेस आम्ही एकमेकांच्या गरजा ओळखतो, एकमेकांसाठी प्रार्थना करतो. कोणी अडचणीमध्ये आहे का, कोणी दुःखामध्ये आहेत का, आम्ही देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की देवा त्यांच्या जीवनातले मार्ग मोकळे तू कर. हे प्रार्थनेद्वारे आम्ही ख्रिस्ताचं प्रेम प्रगट करतो. आणि म्हणून प्रार्थना हे आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचे आहे. वचन 15 मध्ये काय म्हटलेलं आहे? याकोब 5 आणि वचन 15, विश्वासाची प्रार्थना दुखण्यात वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. काय म्हटलेलं आहे ठिकाणी? त्यांनी पापे केली असेल तर त्यांना क्षमा होईल. बघा, प्रार्थनेद्वारे आरोग्य तर प्राप्त होईलच, परंतु पापांची क्षमा देखील त्यांना होईल किंवा पापांची जाणीव त्यांना होईल. शारीरिक आरोग्य हे गरजेचं आहे, पण त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा अधिक आध्यात्मिक बरे होणे किंवा आध्यात्मिक आरोग्य असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आपल्या प्रार्थनेद्वारे कोणाला आध्यात्मिक आरोग्य प्राप्त झालेलं आहे का? आणि म्हणून प्रभू ख्रिस्त त्या 38 वर्ष दुखणं करायला काय बोलतो? पहिले की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि लोक कुरकुर करत होते, म्हणून तो बोलला की उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. लोकांना हे प्रकट केलं की त्याच्यामध्ये क्षमा करण्याचे देखील सामर्थ्य आहेत किंवा हक्क आहेत, आणि त्यांनी हे पण प्रकट केलं की मी रोग्यांना देखील बरं करू शकतो. प्रार्थना केल्यामुळे, आज तुम्ही आणि मी प्रार्थना केल्यामुळे जर कोणाला पापांची जाणीव होत आहे तर प्रेज गॉड फॉर दॅट. देवाची स्तुती व देवाची आराधना करा त्याबद्दल. जर कोणी आपल्या प्रार्थनेमुळे, आम्ही जर एकमेकांसाठी प्रार्थना करत आहोत, जर कोणाचं तारण होत आहे तर देवाची स्तुती असो. प्रार्थना फक्त विनंत्या सादर करणे, देवा मला हे पाहिजे ते पाहिजे नाही, तर प्रार्थना अजून एक आहे, ते म्हणजे आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो त्यावेळेस त्या पर्टिक्युलर व्यक्तींना तारणाचा किंवा तो पापी याची जाणीव होऊन पश्चाताप करून तो पुढे येतो, त्यासाठी देखील प्रार्थना खूप महत्वाची आहे. वचन 16 मध्ये काय म्हटलेलं आहे? तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. कोणाची प्रार्थना? नीतिमानाची. एकमेकांचे पातके कबूल करून प्रार्थना करणे. बघा, जेव्हा आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतो तेव्हा आम्ही एकमेकांना जाणतो किंवा एकमेकांना ओळखतो. म्हणून आपली सहभागिता असणं गरजेचं आहे. नाही, करोनाच्या काळामध्ये खूप प्रियजनांच्या मुखातून हे शब्द ऐकायला भेटतात, आपलं चर्च कधी चालू होईल? चर्च चालू होईल म्हणजे आम्ही कधी एकत्र येऊन बसू. चर्च तो चालूच आहे. चर्च अजूनपर्यंत कधी बंद झालंच नाही, कारण तुम्ही आणि मी देवाच्या मंदिरात आणि ऑनलाईन माध्यमातून आपण देवाचं वचन रोज ऐकत आहोत. पण काही प्रियजनांचं अशी इच्छा आहे की आम्ही कधी एकत्र येऊ. आणि आध्यात्मिक सहभागिता खरंच खूप महत्वाची आहे. ख्रिस्तामध्ये आपण एकत्र येणं किती चांगलं आहेत ना. एकत्र राहणे किती मनोहर आणि किती सुंदर आहेत. ह्याचा आनंद तुम्ही आणि मी घेतो, यासाठी की ज्यावेळेस तुम्ही आणि मी एकत्र बसतो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी एकत्र येतो, आपली सहभागिता होते, त्यावेळेस तुम्ही आणि मी एकमेकांना अधिक जवळून ओळखतो. जर एखादी व्यक्ती जर आपल्या जवळ बसली, आपण त्यांना ओळखत नाही, पण आम्ही वारंवार सोबत बसलो तर आपण एकमेकांबरोबर बोलत राहतो. एकमेकांबरोबर बोलत असल्यानंतर आपल्या आवडी निवडी, आपलं घर, आपलं काय करतो, या सर्व गोष्टी करत आणि हळूहळू आम्ही एकमेकांना प्रार्थना शेअर करतो, एकमेकांसाठी प्रार्थना करतो. आणि म्हणून साखळी प्रार्थना त्यासाठीच ठेवण्यात येते.
की तुम्ही आणि मी एकमेकांना प्रार्थना विनंती सादर करा, एकमेकांबरोबर जवळ असा, एकत्र राहा, सहभागिता करा, प्रार्थना विनंती सादर करा, कारण देव आपली प्रार्थना ऐकतो. कारण नीतिमानांची प्रार्थना काय म्हटलेल्या वचनामध्ये फार प्रभावशाली असते. आज तुमची आणि माझी प्रार्थना ही प्रभावशाली आहे, पण त्यासाठी आपल्याला एकमेकांना ओळखून जवळ येणं गरजेचं आहे, एकमेकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. बघा 17 ते 18 मध्ये काय म्हटलेलं आहे, एलियाची प्रार्थना. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एलिया देखील आपल्या स्वभावाचा माणूस होता, आपल्या सारख्या स्वभावाचा. वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, एलिया आपल्या सारख्या स्वभावाचा माणूस होता. किती चांगलं उदाहरण आणि तुलना या ठिकाणी याकोबाने आपल्या समोर प्रगट केलेला आहे की जो देव एलियाची प्रार्थना ऐकतो तोच देव तुमची आणि माझी प्रार्थना ऐकतो. का? कारण एलिया देखील आपल्या स्वभावासारखा म्हणजे एलिया आपल्या स्वभावासारखा म्हणजे पवित्र आणि शुद्ध, देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत पुढे जाणारा, आणि देव त्याची प्रार्थना ऐकतो. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला बघायला भेटते 19 ते 20 वचनामध्ये फार महत्वाचं म्हटलेलं आहे, माझ्या बंधूंनो तुम्हामध्ये मधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारे फिरविले तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवितो तो त्याचा जीव मरणापासून वाचवील व पापाची रास झाकील, हे ध्यानात ठेवा. याकोब या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत की ख्रिस्ती लोकांचा उद्देश काय आहे, की प्रार्थना करणे. ख्रिस्ती लोकांचा उद्देश काय आहे, प्रार्थना करणे. कोणासाठी? एकमेकांसाठी प्रार्थना करणे. कोणी दुःखामध्ये आहेत त्यासाठी प्रार्थना करा, कोणी आजारी पडलेले आहेत त्यासाठी प्रार्थना करा, कोणी आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी वैयक्तिक प्रॉब्लेम चालू आहेत त्यांच्यासाठी आपण यासाठी प्रार्थना करायची आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला देवासमोर प्रार्थना सादर करायची आहेत. आम्हाला एखाद्या ठिकाणी बसून दुसऱ्या गोष्टी नाही, पण आम्हाला प्रार्थना करायची आहेत, कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ही आध्यात्मिक आणि धार्मिक सेवा तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण चुकलेल्या भावास आणि बहिणीला आपल्याला परत आणायचं आहे. तर प्रार्थनेचं सामर्थ्य म्हणजे तुम्ही आणि मी आपल्या भावा बहिणींना, आपल्या प्रियजनांना जवळ आणतो. म्हणून प्रार्थनेचं सामर्थ्य समजून तुम्हाला मला पुढे जायचं आहे. म्हणून साखळी प्रार्थना ही तुमच्या आणि माझ्यासाठी फार महत्वाची आहे. म्हणून साखळी प्रार्थना आपल्याला चुकवायची नाही, तर साखळी प्रार्थना म्हणजे पूर्ण साखळ जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे, कारण देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आपल्याकडे एकच शस्त्र ते म्हणजे प्रार्थना. देवबाप करो आपल्या प्रत्येकाला प्रार्थना करण्यासाठी व पुढे जाण्यासाठी सहाय्य करू. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू. सुंदर वचनाबद्दल धन्यवाद पाळक साहेब. सुंदरसं वचन पियानो आपल्याला प्राप्त झालेलं आहे आजच्या या साखळी प्रार्थनेच्या माध्यमातून. पियानो, प्रार्थना ही आपल्या जीवनासाठी असं म्हटलं जातं की श्वास आहे. जसं आपलं रोजचे जीवन जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते, श्वासाची गरज असते, तसं पियानो आपलं आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी प्रार्थना ही ऑक्सिजन आहे. आणि जर पियानो आपण त्या गोष्टीला दूर करतो तर कदाचित आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये कमी पडतो किंवा मेलेले होत असतो. आणि म्हणून माझ्या पियानो हे जे देवाचे वचन आलेलं आहे त्यानुसार पियानो आपण राहू आणि त्यानुसार आपण देखील एकमेकांसाठी प्रार्थना करू आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण पुढे जाऊ. देवबाप करो आलेल्या वचनाद्वारे आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू, त्यानंतर प्रभूने शिकवली प्रार्थना, आशीर्वाद, आणि मग आजच्या भक्तीला आपण समाप्त करू. यावेळेस मी विनंती करतो पाळक साहेब पुढे येतील आणि प्रार्थना करतील. या आपण प्रार्थना करू. हे पवित्र परमेश्वर, स्तुती तुझी महिमा तुझी आराधना करतो, कारण स्तुतीस पात्र असं परमेश्वर तू आहेस आणि तू त्यास योग्य असा महान परमेश्वर आहेस. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो याकोबाच्या पत्राप्रमाणे किंवा एपिस्करास पत्राप्रमाणे, ज्यावेळेस पॉल एपिस्करास मंडळीला सांगत आहे की तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांसाठी विनंती तुम्ही सादर करा, कारण देव आपली प्रार्थना ऐकतो.
आणि या ठिकाणी याकोब सांगतो की नीतिमानांची प्रार्थना फार प्रभावशाली असते आणि म्हणून जे दुःखनायक आहेत किंवा जे दुःखामध्ये आहेत, जे अडचणीमध्ये आहेत, कुटुंबामध्ये संकट चालू आहेत, कोणी व्यसनांमध्ये अडकलेले आहेत, कोणाच्या कुटुंबामध्ये जॉबचा प्रॉब्लेम आहे, कोणी आपल्या वैयक्तिक अडचणीमध्ये अटकून गेलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या जगामध्ये अडचणी चालू आहेत किंवा पापामध्ये अडकलेले आहेत, त्या प्रत्येकांसाठी आम्ही विनंती सादर करणं गरजेचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त जो तुमचा आणि माझा तारणारा आहे तो आपली प्रार्थना ऐकतो. आणि म्हणून प्रभू आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना सादर करत आहोत, तो आमची विनंती स्वीकार आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर तू दे. आणि म्हणून आम्ही प्रत्येक दुःखनांसाठी, प्रत्येक प्रियजनांसाठी प्रभू तुझ्याकडे प्रार्थना सादर करत आहोत आणि तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर तू दे. महान जो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला एकत्रित केलेला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आमची प्रार्थना केला असा आमचा विश्वास प्रभू आज तुझ्याजवळ आहे. म्हणून प्रभू जे प्रियजन ऑनलाईन भक्ती बघत आहेत त्या प्रत्येकांना सहाय्य कर, प्रत्येकांना मदत तू कर आणि प्रत्येकांना तुझ्या महासामर्थ्याने पुढे घेऊन जा. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणतोय. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसं आम्ही आपल्याला सोडतो तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेला नकोस, तर आम्हास सर्व वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की मार्ग, सत्य, जीवन मीच आहे, त्या महान प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती, जे प्रियजन आपल्या कुटुंबासमवेत ही भक्ती बघत आहेत, ह्या साखळी प्रार्थनेमध्ये एकत्र झालेल्या आहेत, या प्रत्येक प्रिय कुटुंबाबरोबर, आमचं देवपूर फॅमिली या बरोबर, त्याबरोबर आता सुद्धा सर्व करा. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीतोस करा प्रतिपाल. आमेन. परत एकदा सर्वांना सलाम. देवबाप आपणास आशीर्वाद देव आणि पुढे जाण्यासाठी देवबाप आपल्याला मदत करो. धन्यवाद.